तर हे दृश्य आपण पाहतो आहोत। रोहित पाटील हे देखील आता मतदानाचा हक्क बजावत आहेत। रोहित पाटील हे शरद पवार गटाचे नेते तासगावमध्ये ते आपल्या मतदानाचा हक्क बजावतात। रांगेमध्ये उभे राहत इतर मतदारांसोबत रोहित पाटील हे मतदान करतात। रोहित पाटील हे आर आबा पाटील यांचे पुत्र। त्यांच्या भाषणाच्या विशेष शैलीसाठी सुद्धा ते ओळखले जातात आणि मतदारांच्या रांगेत उभे राहून ते आता आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत। आणि रोहित पाटील यांची अजून एक ओळख म्हणजे त्यांच्या भाषण शैलीमध्ये देखील आर आबाची छबी आपल्याला पाहायला मिळते। असे हे रोहित पाटील मतदान करतात। तर दुसरीकडे आपण पाहतोय विश्वजित कदम हे देखील सांगलीमध्ये मतदान करत आहेत। सांगलीमध्ये तिरंगी लढत आपल्याला पाहायला मिळते। सांगलीमध्ये संजय काका पाटील विद्यमान खासदार, त्याचबरोबर ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील तर विशाल पाटील असा तिहेरी सामना आणि या ठिकाणी आता विश्वजित पाटील यांनी सहकुटुंब मतदान केलं। विश्वजित कदमांचं हे मतदान आपण बघतो आहोत। विश्वजित कदम हे खरं तर अगदी आग्रही होते विशाल पाटील यांच्या उमेदवारी करता, मात्र अखेर विशाल पाटील हे अपक्ष म्हणून उभे राहिले। सांगली लोकसभा मतदारसंघातून संजय काका पाटील भाजपकडून, विशाल पाटील अपक्ष आणि चंद्रहार पाटील हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असे हे उमेदवार सांगलीमध्ये आता उतरलेले आहेत। तर हातकणंगलेमध्ये आपण पाहतो आहोत प्रकाश आवाडे हे देखील आता मतदान करत आहेत। हातकणंगलेमध्ये तिहेरी लढत आपण पाहतो आहोत। या ठिकाणी प्रकाश आवाडे हे देखील मतदानाचा हक्क बजावतात। हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये प्रकाश आवाडे हे देखील आपल्या मतदानाचा हक्क बजावतात। तर दुसरीकडे आपण पाहतोय तासगावमध्ये आर आबा पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील हे देखील मतदान केंद्रावर दाखल झालेले आहेत। सर्वसामान्य मतदारांप्रमाणेच त्यांनी रांगेत उभे राहत या ठिकाणी मतदानाचा हक्क ते बजावतात। नक्कीच त्याच्यामुळे एकीकडे हातकणंगलेमध्ये सुद्धा मतदान पार पडतं आहे, तर दुसरीकडे आपण बघतो आहोत की रोहित पाटील यांनी सुद्धा आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। आर पाटील हे सुद्धा सर्वसामान्यांमध्ये मिसळणारे, त्यांच्यातलेच एक होणारे नेते म्हणून ओळखले जायचे आणि त्यांचे पुत्र सुद्धा तसेच काहीसे आपल्याला बघायला मिळत आहेत। सामान्य मतदारांप्रमाणे त्यांनी मतदारांच्या रांगेत उभं राहून आपला मतदानाचा हक्क बजावणं पसंत केलेला आहे। तासगावमध्ये आर पाटील यांच्या पत्नी अर्थात रोहित पाटील यांच्या मातोश्री